नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उरलेली मुदतबाह्य जी औषध असतात, जे एक्सपायर झालेल्या गोळ्या असतात, ते तुम्ही काय करता? फेकून तर देत नाहीत ना? तर त्याचा रियूज कसा करायचा, पुन्हा वापर कसा करायचा, ते मी आज तुम्हाला सांगते. बहुतांश घरामध्ये औषधांचा संपूर्ण बॉक्स असतो. त्या बॉक्सेसमध्ये डोकेदुखी, खोकला, सर्दी, ताप यावर आराम देणारे औषध असतात. ही औषधे आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरतात. परंतु काही वेळा दीर्घकाळ ठेवलेली औषधे एक्सपायर्ड होतात. तारीख निघून गेलेल्या गोळ्या आपण कोणीच खात नाही. पण बऱ्याचदा आपल्याला औषधांचा बॉक्स साफ करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी घरात औषधांचा साठा जमा होतो. बरेच लोक एक्सपायर्ड औषधं फेकून देतात. पण औषध फेकून देण्यापेक्षा त्याचा इतर वापर कधी करून पाहिला आहे का? एक्सपायर्ड औषधांचा वापर कुठेच होणार नाही असा विचार करून आपण ती औषधं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. पण याचा वापर आपण किचन क्लिनिंग, गार्डनिंग किंवा ब्लॉक सिंक साफ करण्यासाठी नक्कीच करू शकतो. तर ते कशा पद्धतीने करायचे की मी तुम्हाला आता सांगते. ब्लॉक सिंक. जेवण करून झाल्यावर आपण खरकटी भांडी किचन सिंकमध्ये ठेवतो. बऱ्याचदा अन्नाचे तुकडे बेसिनच्या पाईपमध्ये जाऊन अडकतात, ज्यामुळे किचन सिंक ब्लॉक होते. ब्लॉक झालेले किचन सिंक लवकर साफ होत नाही. अशा वेळी आपण प्लंबरला बोलवतो. पण प्लंबरला बोलवण्याऐवजी आपण घरात एक्सपायर्ड औषधांचा वापर करून सिंक साफ करू शकतो. यासाठी कोमट पाण्यात 2 ते 3 एक्सपायरी डेट ओलांडलेली औषधं घालून मिक्स करा. रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी सिंकमध्ये ओता. या पाण्यामुळे ब्लॉकेजेस तर निघेलच, शिवाय झुरळं आणि बारीक किडेही कमी होतील. बाथरूमच्या पाईपमधून किडे येणार नाहीत. बऱ्याचदा बाथरूम स्वच्छ असते, पण बाथरूमच्या पाईपमधून किडे आणि गंध पसरतो. यावर उपाय म्हणून आपण एक्सपायर्ड औषधांचा वापर करून पाहू शकता. यासाठी कोमट पाण्यात 2 ते 3 चमचे एक्सपायरी डेट ओलांडलेली औषधं घालून मिक्स करा. तयार पाणी बाथरूमच्या पाईपमध्ये ओता. यामुळे पाईप साफ होईल, शिवाय इतर किडेही बाथरूममधून येणार नाही. रोपांना बुरशी, कीड लागणार नाही. अनेक वेळा झाडांवर कीटक आणि बुरशीचा प्रादुर्भाव असतो. यावर आपण एक्सपायर्ड औषधांचा वापर करून पाहू शकता. खराब औषधे पाण्यात विरघळवून झाडांच्या मुळांमध्ये घाला. यामुळे झाडांची वाढ चांगली होईल आणि किडेही निघून जातील. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्कीच युजफुल होईल. एक्सपायर झालेल्या गोळ्यांचा फक्त वापर करायचा आहे आणि आजारपणाला बाय बाय करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल होईल. मी माया पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.